बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी। विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी गोमांतो विमुक्त जनसमूह संघटनेच्या वतीने 2 मार्च पासून चक्री उपोषण करण्यात येणार आहे, अशी माहिती संघटनेचे उपाध्यक्ष एस.एल. गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली। वांगी रोड येथील सर्टिफाइड ग्राउंड अर्थात मड्डी इथे हे आंदोलन सुरू राहील असंही ते म्हणाले। शासन प्रशासनाने वेळीच निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा एस.एल. गायकवाड यांनी दिला। आमच्या समाजावर हैदराबादच्या गॅजेटनुसार हैदराबादच्या गॅजेटमध्ये कैकाडी समाजाची नोंद असल्या कारणाने आम्ही आमच्या समाजास हैदराबाद गॅजेटनुसार एसटी प्रवर्ग समावेश करण्याबाबत आम्ही दिनांक 14/10 आझाद मैदान येथे 1 दिवसीय उपोषण केले होते। त्याची शासनाने दखल अद्याप घेतलेली नाही, फक्त घेतो करतो हीच भाषा चालू आहे। त्यामुळे मी दिनांक 2 मार्च 2026 रोजी ताळेचं कुंपण ऐतिहासिक जागेवर आमरण बेमुदत चक्री उपोषण, प्रथमतः चक्री उपोषण करणार, जर शासन नाही केलं तर बेमुदत, त्यानंतर नाही केलं तर आमरण उपोषण करण्याचा मी निर्णय घेतलेला आहे। सोलापूर सेटलमेंट येथील जागेवर, सोलापूर सेटलमेंट येथील ताळेचं कुंपण ऐतिहासिक जागेवर या हैदराबाद गॅजेटनुसार कैकाडी समाजास आरक्षण मिळावे म्हणून मी बेमुदत उपोषण तिथे बसणार आहे। इंग्रजांच्या काळामध्ये 1871 मध्ये क्रिमिनल ट्राईब्स ऍक्ट गुन्हेगारी जमातीचा कायदा अस्तित्वात आला। त्यावेळी ज्या भटक्या जमाती त्यांना त्रास देत होत्या, स्वातंत्र्य चळवळीमध्ये काम करायच्या, त्यांनी सेटलमेंट कायदा करून 1924 दरम्यान 52 सेटलमेंटमध्ये त्यांना बंदिस्त केलं। नुसतं बंदिस्त केलं, स्वातंत्र्य 1952 मिळालं, आपल्या सगळ्यांना 47 मिळालं। नुसत्या जागेवर राहिले, आणून जनावरं कोंबायची ठेवायची, याच्या पलीकडे 78 वर्षात त्यांच्याकडे कुणी लक्ष दिलं नाही। म्हणून आज त्यांची परिस्थिती काय आहे, यांचा जरी बेड्या तुटल्या 1952ला मुक्त झाले विमुक्त जाती, तरी सुद्धा इतर समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन हा आजही गुन्हेगारी स्वरूपाचा आहे। यांना काम धंदा नोकऱ्या चाकऱ्या देण्यामध्ये लोक लक्ष देत नाहीत, कारण भीती हे गुन्हेगार चोऱ्या करते। म्हणून आज त्यांची परिस्थिती मरणप्राय आहे। हे तंबूमध्ये झोपड्यामध्ये पत्र्यांच्या घरात दगडविटांच्या कच्च्या ह्याच्यामध्ये आजही राहत आहेत। थोडेफार लोक सुधारले, पण 99% समाज हा आजही मरणप्राय स्थितीत आहे। तो तुमच्या समोर सोलापूरमध्ये सेटलमेंटमध्ये आहे। जिथं मी राहतो मुंद्राला, तिथं सुद्धा तशा परिस्थितीत होता। सेटलमेंट मधल्या नियोजित गृहनिर्माण संस्थांना त्वरित नावावरती या जमिनी करून द्यावं ही प्रमुख मागणी।